आता या ठिकाणी पहा, मुंबईतील कामगार संघटनेचे जनक किंवा संपूर्ण भारतातील कामगार संघटनेचे जनक कोण? नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली होती. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 नारायण लोखंडे किंवा नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा टिंबटिंब हा एक मार्ग आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, आपली एखादी गोष्ट इतर कोणत्याही व्यक्तीला पाहता येऊ नये म्हणून आपण काय करतो? पासवर्ड ठेवतो. म्हणजे काय करतो? त्याला सिक्युरिटी देतो. त्याला काय म्हटलं जातं? एन्क्रिप्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 एन्क्रिप्शन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल याचा वापर कशासाठी केला जातो? इंटरनेटच्या वापरासाठी. त्याचबरोबर SMTP म्हणजे काय? सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे काय? तर मित्रांनो, याचा वापर संदेश पाठवण्यासाठी किंवा मेल पाठवण्यासाठी केला जातोय. म्हणजे या ठिकाणी SMTP द्वारे ईमेल प्रणालीचं कार्य चालतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 SMTP. तर मित्रांनो, FTP म्हणजे काय असतं? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे काय? आपण जेव्हा USB केबलने आपला मोबाईल कम्प्युटरला जोडतो त्यावेळी आपण काय करतो? फाईल्स ट्रान्सफर करतो. तर मित्रांनो, यासाठी FTPचा म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? मित्रांनो, हिमालयाची सावली हे नाटक आहे ते वसंत कानेटकर यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे आणि त्यांच्या पत्नी बाया कर्वे यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? महर्षी कर्वे. ठीक आहे. आणि कोण? त्यांच्या पत्नी बाया कर्वे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. तापी नदीचा उगम कोठे झाला? आता मित्रांनो, महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? नर्मदा आणि तापी यांचा उगम आहे तो मध्य प्रदेशमध्ये होतो. तर या ठिकाणी पहा, नर्मदेचा उगम आहे तो अमरकंटक या ठिकाणी होतोय. तर तापी नदीचा उगम आहे तो बैतूल जवळ मुलताई या ठिकाणी होतोय. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 1 मुलताई. तर मित्रांनो, या ठिकाणाला संस्कृतमध्ये मूल तापी असं म्हटलं जातं. म्हणजे तापीचं मूळ असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी पाहायचं आहे तापी नदीचा उगम मुलताई मध्य प्रदेश. तर मित्रांनो, पुढेही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून 724 किलोमीटर जाऊन अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे. त्यासोबतच पूर्णा, पांझरा, अनेर, गिरणा या तापी नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. लेझरच्या साहाय्याने पर्यावरण सहनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? आता मित्रांनो, लेझर काय? प्रकाशाची एक पद्धती आहे किंवा प्रकाशाची एक टेक्निक आहे. तर या ठिकाणी पहा, रडार म्हणजे काय असतं? रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग याचा वापर कशासाठी केला जातो? रेडिओ लहरीचा वापर करून दूरच्या वस्तू पाहणं किंवा त्या गोष्टी आहेत हे शोधणं यासाठी याचा वापर केला जातो. सोनार म्हणजे काय? साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग म्हणजे आवाजाच्या साहाय्यानं गोष्टी शोधणं किंवा त्या ठिकाणची माहिती घेणं. त्यासोबतच लिडार म्हणजे काय मित्रांनो? लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे या ठिकाणी प्रकाशाचा वापर करून गोष्टी शोधणं किंवा त्यासंबंधी इतर माहिती घेणं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय माहिती आहे? लेझरचा वापर लेझर कशाच्या वापरावर चालते? तर प्रकाशाच्या. आणि लिडार प्रकाशाच्या. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 4 लिडार म्हणजे लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजेच लेझरच्या साहाय्याने या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 चे ठिकाण कोणते? आता मित्रांनो, 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते 2022 मध्ये उदगीर या ठिकाणी भरलं होतं. ठीक आहे. उदगीर पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? भारत सासणे. पुढे पहा, 2023चं 96वं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे कुठं पार पडलं होतं? तर हे पार पडलं होतं वर्धा या ठिकाणी. आणि याचे अध्यक्ष कोण होते? नरेंद्र चपळगावकर. आणि मित्रांनो, त्यानंतर 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते 2024 मध्ये अमळनेर या ठिकाणी पार पडलं होतं. आणि याचे अध्यक्ष कोण होते? रवींद्र शोभणे. ठीक आहे. पहा, काय पाहिलं आपण? 95व उदगीर भारत सासणे, 96व वर्धा नरेंद्र चपळगावकर आणि 97व अमळनेर रवींद्र शोभणे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 14, अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती? आता मित्रांनो, आपण सुरंग फोडण्यासाठी वापरण्यात येणारी स्फोटकं ऐकली असतील, पाहिली असतील. तर मित्रांनो, यामध्ये काय असतं? जिलेटिन असतं. ठीक आहे. आणि याच प्रकारची स्फोटकं आहेत ती अँटेलियाच्या बाहेर एका गाडीमध्ये ठेवण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 जिलेटिन. ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे 50 ते 100 सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे, त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 15, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? मित्रांनो, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड किंवा पुरस्कार याची सुरुवात झाली होती 1991-92 ला. तर मित्रांनो, त्यानंतर आता अलीकडे याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील पशु व मत्स्य विद्यापीठाची स्थापना आहे ती वर्ष 2000 साली नागपूर या ठिकाणी करण्यात आली होती. आणि मित्रांनो, याचं मुख्यालय आहे ते देखील नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 नागपूर. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? आता मित्रांनो, भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. कोणतं कोणतं? प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर. आणि मित्रांनो, त्र्यंबकेश्वर कुठं आहे? महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे आपण काय म्हणू शकतोय? सिंहस्थ कुंभमेळा आहे तो महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भरतोय. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आता मित्रांनो, सामाजिक परिषद म्हणजे काय? सोशल कॉन्फरन्स. याची स्थापना आहे ती 1887 ला महादेव गोविंद रानडे आणि त्यांच्यासोबत रघुनाथ राव यांनी केली होती. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? न्यायमूर्ती रानडे किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. जर यांचं नाव नसेल तर रघुनाथ राव. ठीक आहे. वर्ष 1887. प्रश्न क्रमांक 19, घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? मित्रांनो, घरचा पुरोहित हे पुस्तक आहे ते भास्करराव जाधव यांचं आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण यांचं नाव खूप वेळा ऐकलं असेल. यांचं नाव विशेष करून सत्यशोधक समाज आणि शाहू महाराज यांच्याशी जोडलं गेलेलं आहे. ठीक आहे. त्यांच्याविषयी इतर माहिती आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 20, सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? आता मित्रांनो, काही महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे गरम पाण्याचे झरे लक्षात ठेवा. या ठिकाणी पहा, रायगड जिल्ह्यामध्ये साव, उन्हेरे आणि वडवली या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी आणि अकलोळी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. त्यासोबतच नांदेडमध्ये उनकेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे. अमरावतीमधील सालबर्डी या ठिकाणी देखील गरम पाण्याचा झरा आहे. आणि जळगाव जिल्ह्यातील चांगदेव, अडावद, उपनदेव, सुपनदेव आणि नाझरदेव या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. आणि रत्नागिरीमध्ये उन्हवरे, आसवली, राजवाडी, संगमेश्वर आणि उल्हास या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. तर मित्रांनो, आपण काय पाहिलं? सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, जळगावमध्ये कोणते कोणते? चांगदेव, अडावद, उपनदेव, सुपनदेव आणि नाझरदेव. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी आणि अकलोरी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? आता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 ला पुण्यातील लाल महालावर कब्जा करून बसलेल्या शाहिस्तेखानाची बोट तोडली होती. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 शाहिस्तेखान. तारीख होती 5 एप्रिल 1663. ठीक आहे. ठिकाण कोणतं? पुण्यातील लाल महाल. तर मित्रांनो, अफजल खान याचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्यावर केला होता किंवा त्या ठिकाणी केला होता. ठीक आहे.
आणि मित्रांनो मिर्झाराजे जयसिंग याच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665ला पुरंदरचा तह केला होता. प्रश्न क्रमांक 22, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? आता मित्रांनो आपल्याला माहित असेल हिमालयाची निर्मिती कशी झाली. काय झालेलं आहे तर पॅंजियाचं वहन होत आहे, म्हणजेच एकाच खंडापासून आपले 5 खंड बनलेले आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो अजूनही आपला जे भारत आहे तो अजूनही उत्तरेला सरकत आहे आणि त्या सरकण्यामुळेच मित्रांनो जमीन वर खाली होऊन म्हणजे जमिनीच्या वली पडून हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे. म्हणजे मित्रांनो हा कसल्या प्रकारचा पर्वत आहे? वली पर्वत आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, मोनालिसा व द लास्ट सफर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? मित्रांनो मोनालिसा आणि द लास्ट सफर ही 2 चित्र आहेत ती लिओनार्डो द विन्सी यानं काढलेली आहेत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. लक्षात एवढंच ठेवा, द लास्ट सफर लिओनार्डो द विन्सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, शिंकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? मित्रांनो शिंकानसेन म्हणजे काय तर अगदी जलद गतीतील सुपरफास्ट रेल्वे लाईन आणि मित्रांनो ही बुलेट ट्रेनसाठी वापरण्यात येणारी संकल्पना आहे. म्हणजे मित्रांनो ही कुठे असणार आहे? अर्थातच जपानमध्ये. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो नाच रे मोरा ही कविता आहे ती गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजे ग दि माडगुळकर यांची आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 ग दि माडगुळकर हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो ग दि माडगुळकर यांचे इतर बाल साहित्य लक्षात ठेवा, दे टाळी घे टाळी, मिनी, शशांक मंजिरी आणि नाच रे मोरा. त्यासोबतच मित्रांनो त्यांचं सर्वात गाजलेलं गद्य भाषांतर आहे गीत रामायण किंवा तुलसी रामायण. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा की ग दि माडगुळकर यांना 1969 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं आणि ते 1962 ते 1974 या कालावधीमध्ये राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, गायीला किती जठरे असतात? आता मित्रांनो गायीला आपण काय म्हणतो? रुमिनंट. म्हणजे काय मित्रांनो ज्यांच्या पोटामध्ये अन्नाचं वेगवेगळ्या भागामध्ये पचन होतं आणि मित्रांनो या भागांनाच आपण काय म्हणतो? जठर म्हणतोय किंवा गायीचे 4 पोट म्हणतोय. म्हणजे मित्रांनो गायीला 4 पोट आहेत म्हणजे काय? गायीला 4 जठर आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 4. प्रश्न क्रमांक 27, ऑर्निथॉलॉजी हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे? मित्रांनो ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? पक्ष्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो वनस्पतींचा अभ्यास करणारं शास्त्र बॉटनी, प्राण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र झूलॉजी, त्यासोबतच कीटकांचा अभ्यास करणारं शास्त्र एंटोमॉलॉजी आणि फळभाज्यांचा अभ्यास करणारं शास्त्र पोमोलॉजी. यासारखे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. सर्व माहिती घेऊन ठेवा, पाठ करून ठेवा. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणत्या प्राण्याला 4 टोंगळे असतात? आता मित्रांनो 4 टोंगळे म्हणजे काय? 4 गुडघे. आणि कोणत्या प्राण्याला असतात ते? वाघाला. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, कोंबडीचे पिल्लू किती दिवसात अंड्यातून बाहेर येते? आता मित्रांनो कोंबडीचे पिल्लू असतं ते 21 दिवसांनी अंड्यातून बाहेर येतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, मांजराचा प्रजनन काळ किंवा गर्भधारणा काळ आहे तो 65 दिवस आहे. ठीक आहे, त्यासोबतच गायीचा 283 दिवस, म्हशीचा 334 दिवस आणि बकरीचा 150 दिवस म्हणजे शेळीचा 150 दिवस आणि सर्वात शेवटी हत्तीचा 22 महिने. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, माणसाच्या पेशीत गुणसूत्रांची संख्या किती असते? मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं आहे मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची संख्या किती आहे? 46. आणि मित्रांनो हे 46 आहेत ते एकूण 23 जोड्यांमध्ये आहेत. 23 जोड्या आहेत आणि 46 गुणसूत्र आहेत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, दगड खाणारा पक्षी कोणता? मित्रांनो शहामृग हा पक्षी दगड खातो असं मानलं जातं. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, प्रौढ बेडकास कोणता अवयव नसतो? मित्रांनो बेडकाला मान नसते, आपल्याला माहित असेल. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. या प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेला येणार आहेत, त्यामुळे सर्व प्रश्नांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे.
जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नांची PDF उत्तरपत्रिकेसह म्हणजे आन्सर की सह हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आधी सांगितलेलं आहे व्हिडिओ खाली PDF असं कमेंट करायचं आहे आणि 50 कमेंट झाल्या की तुम्हाला त्या PDF ची लिंक दिली जाईल। तरी देखील मित्रांनो आतापर्यंत एकाही व्हिडिओ खाली 50 कमेंट झालेले नाहीये, त्यामुळे कोणालाही PDF दिलेली नाहीये। तरी देखील एक PDF जी की पहिल्या व्हिडिओची होती ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे। PDF कशी असेल आणि आन्सर की कशी असेल हे देखील त्यावर आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे जर तुम्हाला ती PDF पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जर दररोजच्या प्रश्नांची PDF तुम्हाला हवी असेल तर काय करायचं आहे, व्हिडिओ खाली PDF असं कमेंट करायचं आहे आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायचं आहे आणि त्यांना देखील सांगायचं आहे की PDF असं कमेंट कर म्हणजे आपल्याला PDF मिळेल। त्याशिवाय PDF मी देणार नाहीये काही झालं तरी। प्रश्न क्रमांक 33, काळी जमीन कोणत्या पिकासाठी अधिक उपयुक्त ठरते? आता मित्रांनो काळी जमीन म्हणजे काय, रेगूर मृदा, तिला आपण काय म्हणतोय, कापसाची काळी मृदा का म्हणतोय, कारण या मृदेमध्ये कापूस पीक चांगलं येतं। म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे या ठिकाणी, काळी जमीन आहे ती कापूस पिकासाठी चांगली आहे। ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो ही आहे ती महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते। ठीक आहे, आणि यामध्ये कोणत्या मूलद्रव्याचं प्रमाण अधिक असतं किंवा कोणत्या खनिजाचं प्रमाण अधिक असतं, टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट, यामुळे याला काळा रंग प्राप्त होतो। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 34, पंख असूनही उडता न येणाऱ्या पक्ष्याचे नाव काय? आता मित्रांनो बदक उडू शकतो, कोंबडी उडू शकते आणि मोर देखील उडू शकतो, परंतु शाहमृग पक्षी पंख असून देखील हा उडू शकत नाहीये। ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे। याचं कारण काय, कारण याची हाडं भरीव असतात, मजबूत असतात, त्यामुळे याला उडता येत नाही, कारण याचं वजन जास्त होतंय। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 35, घटपर्णी ही वनस्पती कोणत्या राज्यात आढळते? मित्रांनो घटपर्णी काय आहे, एक कीटकभक्षी वनस्पती आहे जिला नेफेंथस असं देखील म्हटलं जातं। तर मित्रांनो ही वनस्पती आहे ती ईशान्य भारतामध्ये मेघालय, नागालँड आणि आसाम या राज्यांमध्ये आढळते। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे, मग मेघालय हे पर्यायामध्ये आलेलं आहे। ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 36, कोणता पक्षी दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात अंडी घालतो? मित्रांनो या ठिकाणी पहा, कबूतर, कोकिळ, चिमणी आणि कावळा हे पर्याय आहेत। तर मित्रांनो कोकिळ हा पक्षी आहे तो दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात अंडी घालतो। ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो त्यानंतर हे पिल्लू जेव्हा जन्माला येतं ते इतर पक्ष्यांच्या तुलनेत आधी जन्माला येतं आणि घरट्यामध्ये असणारी इतर अंडी किंवा आधी जन्मलेले पिल्ली घरट्यातून बाहेर ढकलतं। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 37, हळदीच्या कोणत्या भागापासून अँटीसेप्टिक क्रीम तयार होते? आता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा आहे की हळदीचा कोणता भाग आपण वापरतो? तर मित्रांनो आपण जो भाग वापरतो त्यावर ते मूळ नसतं, ते हळदीचं खोड असतं। ठीक आहे, आपण जी हळद म्हणून वापरतो ते हळदीचं मूळ नसून ते खोड असतं। ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण बटाटा खातो आणि बटाटा हे काय आहे, तर बटाट्याचं खोड आहे, मूळ नाहीये, त्याचप्रमाणे हळद देखील खोड आहे, मूळ नाहीये। ठीक आहे, म्हणजे आपण जो काही भाग वापरतो तो काय आहे, खोड आहे। ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। हळदीच्या खोडापासून अँटीसेप्टिक क्रीम तयार होते। ठीक आहे, त्याच प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण काय पाहिलं, बटाटा खोड आहे, हळद खोड आहे, त्यासोबतच मित्रांनो रताळ काय असतं, रताळ हे मूळ असतं आणि गाजर काय असतं, गाजर देखील मूळ असतं। ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा बटाटा आणि हळद जमिनीखाली येते म्हणून हे काय मूळ नाहीये, हे काय खोड आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 38, दिवसापेक्षा रात्री चांगल्या प्रकारे दिसते असा पक्षी कोणता? आता मित्रांनो दिसण्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये रेटिनामध्ये शंकुपेशी आणि दंडपेशी असतात आणि मित्रांनो त्यामुळेच आपल्याला सर्व गोष्टी दिसत आहेत। ठीक आहे, सर्व गोष्टींचं ज्ञान होत आहे। तर या ठिकाणी पहा, घुबड हा प्राणी असा आहे किंवा हा पक्षी असा आहे ज्याच्या डोळ्यामध्ये रेटिनामध्ये शंकुपेशी कमी आणि दंडपेशी जास्त असतात, त्यामुळे त्याला अंधारात दिसतं। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 घुबड। कशामुळे, तर डोळ्यामध्ये असलेल्या दंडपेशींच्या अधिक संख्येमुळे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 39, शेळीची गर्भावस्था किती कालावधीची असते? मित्रांनो आपण आताच पाहिलं शेळीची गर्भावस्था 150 दिवस। ठीक आहे, पर्याय 4। जर गाय असेल तर 283 दिवस आणि म्हैस असेल तर 334 दिवस आणि हत्ती असेल तर 22 महिने। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 40, झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात? आता मित्रांनो रबराचं झाड असतं त्याच्या खोडावर खाच पाडून त्याचा चीक एका पात्रामध्ये गोळा करून त्याचा वापर रबर बनवण्यासाठी केला जातो। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 खोड। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 41, कात कोणत्या झाडापासून मिळतो? तर मित्रांनो खैराच्या झाडाची जी साल असते तिचा वापर कात बनवण्यासाठी केला जातोय, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 खैर।
प्रश्न क्रमांक 42, उडण्याची क्षमता नसणारा पक्षी कोणता? आता मित्रांनो पेंग्विन हा पक्षी आहे, परंतु हा देखील उडू शकत नाही, कारण त्याच्या जे पंख आहे त्याचं रूपांतर झालेलं आहे पोहण्यासाठी. ठीक आहे, त्यामुळे हा पक्षी उडू शकत नाही, परंतु वेगाने पोहू शकतो. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, सापाला खाणारा साप कोणता? आता मित्रांनो सापाला खाणारे 2 महत्त्वाचे साप आहेत. कोणते? एक आहे किंग कोब्रा, ठीक आहे, जो इतर कोणत्याही सापाला खाऊ शकतो. दुसरा आहे मण्यार, जो इतर सापांना खातो. त्यासोबतच तो किंग कोब्राची पिल्ली आणि मोठा कोब्रा, मोठा नाग यांना देखील खाऊ शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे मण्यार आणि किंग कोब्रा. ठीक आहे, पर्यायामध्ये कोणता आहे? किंग कोब्रा. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, मानवी शरीरात एकूण ज्ञानेंद्रिये किती कार्यरत असतात? आता मित्रांनो मानवी शरीरात एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कोणती कोणती? तर या ठिकाणी पहा, पाहण्यासाठी डोळे एक झालं, वास जाणून घेण्यासाठी नाक, स्पर्श जाणून घेण्यासाठी त्वचा, चव जाणून घेण्यासाठी जीभ आणि ऐकण्यासाठी कान, अशी एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. इतर इंद्रिय भरपूर आहेत, परंतु ज्ञानेंद्रिय किती? 5. प्रश्न क्रमांक 45, एक्झिमा हे रोग कोठे होते? आता मित्रांनो एक्झिमा हा रोग आहे तो याला काय म्हटलं जातं? डर्मेटायटिस. आणि डर्म म्हणजे काय? त्वचा. म्हणजे मित्रांनो एक्झिमा किंवा डर्मेटायटिस हा रोग कशाला होतोय? त्वचेला होतोय. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 त्वचा. प्रश्न क्रमांक 46, 11 ते 18 वर्षांच्या वयोगटातील मुलांना किती कॅलरी ऊर्जेची गरज असते? आता मित्रांनो 11 ते 18 वर्षे वाढीचं वय आहे आणि या वयामध्ये मुलांना दिवसाला कमीत कमी 2000 ते 2500 कॅलरीची आवश्यकता असते. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, तांबेरा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो? मित्रांनो तांबेरा रोग आहे तो सर्वसाधारणपणे गहू आणि सोयाबीन या पिकांवर पडतो. ठीक आहे, या ठिकाणी कोणता आलेला आहे? गहू आलेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे गहू. तर मित्रांनो गहू या पिकावर पक्षिनिया नावाची बुरशी चढते. गव्हाच्या पानामध्ये पक्षिनिया नावाची बुरशी वाढते, ज्यामुळे त्याला तांबेरा हा रोग होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, 3 हृदय असलेला प्राणी कोणता? आता मित्रांनो ऑक्टोपस आपण पाहिला असेल. ऑक्टोपसच्या गटातील सर्व प्राण्यांना 3 हृदय असतात. आणि मित्रांनो कटल फिश आणि स्क्विड हे देखील ऑक्टोपसच्या गटामध्ये येतात. त्यामुळे मित्रांनो यांना देखील ऑक्टोपस प्रमाणेच 3 हृदय असतात. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, बेडकाच्या हृदयात किती जवनिका असतात? आता मित्रांनो जवनिका आपण ऐकलाय का? काय असतं? तर आपण पाहिलं असेल माणसाच्या हृदयामध्ये 4 कप्पे आहेत. वरचे 2 कप्पे काय असतात? आलिंद असतात आणि खालचे 2 कप्पे निलय असतात. तर मित्रांनो बेडकाचं हृदय असतं ते 3 कप्प्यांचं असतं. तर यापैकी वरचे 2 कप्पे आलिंद आणि खालचा कप्पा निलय म्हणजे काय? जवनिका असतो. जे आपलं खालचे 2 कप्पे आहेत ते काय आहेत? निलय आहेत आणि त्यांना काय म्हणायचं? जवनिका म्हणायचं. म्हणजे मित्रांनो माणसामध्ये जवनिका किती? 2 आणि बेडकामध्ये फक्त 1. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1. बेडकामध्ये फक्त 1 जवनिका असते. ठीक आहे, म्हणजे 1 निलय असतं. प्रश्न क्रमांक 50, पुरुषांना अतिश्रम करण्यासाठी किती कॅलरी ऊर्जेची गरज असते? मित्रांनो या ठिकाणी पहा, पुरुषांना अतिश्रम करण्यासाठी जास्तीत जास्त कॅलरीची आवश्यकता असते आणि ती किती आहे? 3200 कॅलरीज. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो अपेक्षा आहे की व्हिडिओमधील सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात आली असतील. तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे. प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला होता? पुरंदर, रायगड, प्रतापगड, किल्ले कोंढाणा. तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला